वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निंबोनीच्या झाड। आज लोक आत्री येऊ दे। एक मिनिट, घरी तू लेट आलायस आणि आजच्या दिवशी देखील तू पिऊन आलायस? अरे यशचा वाढदिवस आहे आज, तुझी वाट बघून झोपलाय तो। तुझी किरकिर बंद करा। माणूस थकून आल्यानंतर रोज तुझं हेच ऐकू का? 2 मिनिटं श्वास घेऊ दे, श्वास घेऊ दे मला। आवाज कमी अंशू, यश झोपलाय आणि माझी किरकिर दिसते तुला? तू काय वागतोस ते दिसत नाहीये? एवढ्या माझं वागड तुला माहितीये का? धंद्यात आत मला किती लॉस झालाय तो। फक्त खायचं प्यायचं घरात राहायचं माहितीये। लॉस प्रॉफिट अप डाऊन हे सतत ऐकून आहे ना मला वैताग आलाय, कळतंय तुला? अरे आजच्या दिवशी देखील वेळेत घरी यावंसं नाही वाटलं? अरे लेकाचा वाढदिवस आहे ना आज, थोडी तरी काळजी आहे का रे तुला त्याची? ए काळजी, हॅलो, मला नको प्रिटेंड करू, तुलाच फक्त काळजी आहे त्याची। मला सुद्धा त्याच्या भविष्याची काळजी आहे ना, मग आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्याच नावाने इन्व्हेस्टमेंट केली होती, लॉस झाला मला। करतोस कशाला असे धंदे? लॉस होतो तर असले धंदे करतोस कशाला? ए धंदे करतो ना म्हणून हा सगळा डोलारा उभा राहिलाय। तुझा बाप नाही देऊन गेलाय। तुझ्या डॅडचं नाव घ्यायचं नाही हा? तुझी लायकी पण नाहीये त्यांचं नाव घेण्याची, आणि विसरतोयस तू। तुझ्यावर जेव्हा भीक मागायची वेळ आली होती ना, तेव्हा माझ्याच डॅडने तुला पैसे दिले होते आणि तेव्हाच हा डोलारा उभा केलायस। हे तुझे टोमणे ऐकूनच झकमारी करावं लागते मला, कळलं काय? आणि त्या बापाचं काय कौतुक सांगते? तुझा बाप कसा पैसा कमवतो ना मला चांगलं माहिती आहे। अंशू, सतत बाप बाप करू नकोस। जेवढं ऐकून घेते तेवढंच बोल। मिरची झोंबली काय काय घेतलं ना? आवाज हळू कर, यश झोपलाय। माहिती आहे। आणि माझ्या अंगाला हात लावायचाही विचार करू नकोस हं? तर खूप भारी पडेल हा तुला। काय करशील तू? बापाकडे जाशील? घर सोडून जाशील? बोल ना बोल ना। बापाकडेही जाणार नाही
आणि घर देखील सोडणार नाही. आ, तुला सोडेन. म्हणजे मला डिवोर्स हवाय. अ? हो, याआधी खूप वेळा विचार केला मी, पण यशकडे बघून शांत राहिले. हा, आत्ता नाही. मला डिवोर्स हवाय. कोणाकडे जाणार आहेस? कोणाकडे जाणार आहेस? कुणाकडेही जाईन. आणि कोणाकडेही जायला मी रस्त्यावर नाही पडले. घरदार आहे मला. आणि कोणाकडेही जायची वेळ आली ना, तुझ्यापेक्षा तो चांगला असेल हे बघेन. बास्टर्ड. असला पोकळ धमक्या मला नाही द्यायच्या. आणि धमक्या देण्यापासून निघून देत असत, समजलं ना? त्या बापाला घाबरत नाही मी. एवढं काय ए फालतू नाटक बंद करा. ओट चवट ए रसिका ए ओट चवट ए रसिका 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 यश झोपलाय.
आणि माझ्या अंगाला हात लावायचाही विचार करू नकोस हं? करतोस कशाला असे धंदे? तुझी लायकी पण नाहीये त्यांचं नाव घेण्याची. तुझ्यापेक्षा तो चांगला असेल हे बघेल. जर यशने मम्मी कुठे असं विचारलं तर काय सांगू मी त्याला? असं विचारलं तर त्याची मम्मी तिच्या बहिणीकडे गेली असं सांगून गप्पा करूया. असा का करतोय? आणि काल रात्री त्याच्या आईचा खून होताना पाहिलं तर नसेल. आणि तसं असेल तर आपण अडकू शकतो. मग तर ह्याला पण बाबू, तुला मला काही विचारायचं आहे का? हा? हो. तुला तुझ्या मम्मीविषयी विचारायचं आहे का? हा? हो. तुला वाटत असेल तुझी मम्मी कुठे गेली? नाही? हा?